आता बघा टॉप 9 राजकीय बातम्या। रोहित पवारांना निवडणुकीआधी मोठा धक्का। कर्जत जामखेडचे पवार गटाचे तालुका अध्यक्ष मधुकर राळेभात यांचा राजीनामा। रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा मधुकर राळेभात यांचा आरोप। आदित्य ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून ठाकरे गट आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता। रावा हॉटेल बाहेर भाजप काळे झेंडे दाखवत विरोध करणार। विदर्भ दौरा करून राज ठाकरे मुंबईत दाखल। विधानसभेच्या अनुषंगाने राज ठाकरेंकडून जागांसाठी उमेदवारांची चाचपणी। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढण्यास सकल मराठा समाजाचे 7 जण इच्छुक। संयुक्त बैठकीत इच्छुकांच्या नावावर शिक्कामोर्तब करून ती जरांगे पाटलांकडे पाठवण्यात येणार। आप पक्षाकडून परभणी विधानसभेसाठी उमेदवार जाहीर। सतीश चकोर आपचे परभणी विधानसभेचे उमेदवार। शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या। भाजप खासदार कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य। कर्नाटकचं सरकार पाडण्यासाठी भाजपची 100 कोटींची ऑफर मी नाकारली। काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांचा दावा। ऑडिओ क्लिप योग्य वेळी बाहेर काढेन, गौडा यांचा इशारा। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन देईन। 2-4 लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको। अमरावतीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं वादग्रस्त वक्तव्य। कि महिला को रिवॉल्वर की परवानगी दे, और विशेषकर अमरावती में अगर वो परवानगी देंगे तो मैं सभी बहनों को रिवॉल्वर मेरे तरफ से लेके दूंगा। उसमें 2-4 अच्छे आदमी भी मर गए तो चलेंगे, लेकिन गलत आदमी कोई भी बचना नहीं चाहिए। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंचंही विधान चर्चेत। आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज। अनिल बोंडे यांचं वक्तव्य।